पाप नक्की करतो कोण? जो मोहात पाडतो तो, की जो त्या मोहाला बळी पडतो? अहो, हा प्रश्न खूप जुना आहे नाही का? पण तो आपल्याला थेट जबाबदारी आणि न्यायाच्या मुळाशी घेऊन जातो. चला तर मग आज याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचा जरा खोलात जाऊन विचार करूया. आणि हा प्रश्न इतका महत्वाचा काय माहितीये? कारण तो थेट आपल्याला मानवाच्या पतनाच्या कथेच्या अगदी केंद्रस्थानी घेऊन जातो. विचार करा, एका बाजूला आहे मोह आणि दुसऱ्या बाजूला आहे निवड. याच दोन्हींच्या मध्ये कुठेतरी जबाबदारीची एक अदृश्य रेषा आहे. पण ती नेमकी कुठे आहे? हेच तर आपल्याला शोधायचंय. बरं, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण 5 टप्पे पाहणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत पापाच्या जबाबदारीपासून. मग सैतान आणि आदम यांच्या निवडीबद्दल बोलू आणि शेवटी हे सगळं देवाच्या मोठ्या योजनेत कसं बसतं ते समजून घेऊ. ठीक आहे, तर सर्वात आधी आपण त्या मूळ युक्तिवादाचे 7 आधारस्तंभ पाहूया. हे 7 मुद्दे म्हणजे आपल्या या संपूर्ण चर्चेचा पायाच आहेत असं समजा. आता इथे एक खूप महत्वाचा फरक आहे, तो लक्षात घ्या. एक आहे पापाचा उगम आणि दुसरा आहे पाप करण्याची प्रत्यक्ष कृती. या युक्तिवादानुसार काय होतं की पापाची जी मूळ कल्पना आहे ती सैतानाकडून आली, पण त्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्याची निवड ती मात्र पूर्णपणे आदामची होती. अच्छा, मग सैतान आणि आदाम यांच्या भूमिकेत नेमका काय फरक होता? म्हणजे एकाने फक्त प्रभाव टाकला आणि दुसऱ्याने त्यावर कृती केली, तर मग जबाबदारी वाटली कशी जाते? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ह्याच प्रश्नात उत्तरदायित्व समजून घेण्याची खरी गुरुकिल्ली लपलेली आहे. बघा, प्रभाव टाकणं आणि प्रत्यक्ष कृती करणं या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. सैतानाने काय केलं? त्याने एक विचार समोर ठेवला, एक खोटं वचन दिलं. पण त्यावर विश्वास ठेवायचा की नाही आणि मग कृती करायची की नाही, ही निवड तर पूर्णपणे आदामची होती नाही का? हे आणखी सोपं करून समजून घेण्यासाठी मूळ लिखाणात एक खूप छान रूपक वापरलं आहे. या रूपकात सैतानाची जी फसवणूक आहे तिला त्या शेतात पेरलेलं एक बी म्हटलं आहे. आणि आदाम म्हणजे ते शेत, तोच त्या फसव्या बीजातून पापाचा फळ देतो. म्हणजे बघा, बी जरी सैतानाचं असलं तरी जमीन आणि त्यावर आलेलं फळ ते तर आदामचं होतं. पण मग इथे एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो की एक न्यायप्रिय देव अशी व्यवस्थाच का निर्माण करेल जिथे असं काही घडण्याची शक्यता असेल? हा खरंच एक मोठा विरोधाभास आहे नाही का? जर चुकीची निवड करण्याची शक्यता होतीच तर मग ते निवडण्याचं स्वातंत्र्य दिलंच का? देवाने अशी निर्मिती का केली जी स्वतःच्याच पतनाला कारणीभूत ठरू शकेल? तर याचं उत्तर असं दिलं जातं की स्वतंत्र इच्छेशिवाय खरं प्रेम किंवा खरी आज्ञाधारकता शक्यच नाही. विचार करा, निवडीचं स्वातंत्र्य नसेल तर प्रेम म्हणजे काय? फक्त एक प्रोग्रामिंग झालं. म्हणून खऱ्या प्रेमासाठी आणि न्यायासाठी स्वतंत्र इच्छा गरजेची होतीच. आणि याचा अर्थ काय होतो? की मानवाचे हे पतन देवासाठी काहीतरी अनपेक्षित नव्हतं. उलट ते एका मोठ्या तारणाच्या योजनेचाच एक भाग होतं. आणि ही योजना सृष्टीच्या निर्मितीच्याही आधीपासून तयार होती. आणि इथूनच आपण या युक्तिवादाच्या अगदी कळसावर पोहोचतो. न्याय कसा दिला जातो हे स्पष्ट करण्यासाठी इथे एका प्राचीन विधीचा संदर्भ घेतला जातो. हा संदर्भ आहे लेवी पुस्तकातल्या अजाझेलसाठी बळीचा बकरा या संकल्पनेचा. पण इथे महत्वाचा प्रश्न हा आहे की त्या बळीच्या बकऱ्यावर नक्की काय टाकलं जातंय? फक्त पापाची कृती की त्या कृतीमागे असलेली इच्छा? आणि इथेच आपल्याला जबाबदारीची विभागणी अगदी स्पष्ट दिसते. जी फसवणूक करणारी, पापाला कारणीभूत ठरणारी इच्छा आहे ती परत जाते सैतानाकडे. पण त्या इच्छेनुसार कृती करण्याची जबाबदारी मात्र मानव जातीचीच राहते. ठीक आहे, मग या सगळ्याचा अंतिम उद्देश काय होता? म्हणजे या पतनातून अखेरीस साध्य काय झालं? इथे एक खरं तर धक्कादायक विचार मांडला आहे, तो असा की सैतानाच्या मोहाने आदामात नव्याने पाप निर्माण केलं नाही, तर जे पाप आधीच आत लपलेलं होतं ते फक्त उघड केलं. आणि ती लपलेली गोष्ट काय होती? तर आदामचं हवेवरचं प्रेम, जे देवावरच्या प्रेमापेक्षा जास्त होतं. आणि हीच एक लपलेली कमजोरी सैतानाच्या फसवणुकीसाठी जणू एक सुपीक जमीन ठरली. म्हणजेच ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे, फसवणूक, मग पतन आणि मग तारण, या सगळ्यामागे एक मोठा उद्देश होता. तो म्हणजे सृष्टीमधले लपलेले दोष उघड करणं, त्यावर न्याय करणं आणि शेवटी तिला प्रेमामध्ये परिपूर्ण बनवणं.
आणि हा सगळा विचार आपल्याला एका शेवटच्या पण खूप महत्वाच्या प्रश्नावर आणून ठेवतो. जर मोह फक्त तेच उघड करतो जे आपल्यात आधीपासूनच आहे, तर मग आपल्या स्वतःच्या निवडी आणि जबाबदारीबद्दल याचा काय अर्थ लावायचा?